नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर संतोष मनवर यांनी शेअर केलेली एक अतिशय सुंदर पोस्ट तुमच्याशी सुद्धा शेअर करते. इयत्ता 6वी मधल्या बालभारतीच्या भाग 1चं पाठ्यपुस्तक जे आहे ना, त्यात दुसरा धडा आहे, सायकल म्हणते मी आहे ना या शीर्षकाचा. या धड्यामध्ये काही विधानं आहेत आणि काही मुद्दे आहेत जे आपल्याला खूप काही सांगून जातात. पहिला मुद्दा म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारं वाहन म्हणजे सायकल. पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक आणि वापरण्यात अगदी सहजता असणारं सायकल हे वाहन. आईवडीलसुद्धा आपल्या मुलांना सायकल हमखास का आणून देतात माहिती आहे? तर एकतर सायकलची किंमत माफक असते आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. आई काय वेळेस मुलांना म्हणते जा दुकानातून साबण घेऊन या, तेव्हा मुलं कंटाळा करत नाही, आनंदाने सायकलवर स्वार होतात आणि साबण आणतात किंवा काही गरजेच्या छोट्या मोठ्या वस्तू आणतात. कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढायला लागतो. सायकलसाठी तशी गरज नाही. खूप लांब जायचं असेल किंवा तातडीचं काम असेल तर कार किंवा बाईकचा वापर जरूर करावा. पण शाळेत जायचं असेल, बाजारातनं काही लहान मोठ्या वस्तू आणायच्या असतील, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची खरंच सांगा काय गरज आहे? मग अशा वेळी सायकलवर स्वार व्हावं आणि कमी अंतराचा प्रवास अगदी सुखद करावा. मंडळी, सायकल 2 दृष्टींनी फार लाभदायक आहे, एक तर वैयक्तिक आणि सामाजिक. कसं तर म्हणजे आम्ही रोज नियमितपणे सायकल चालवली तर आपल्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आपला वेळ वाचेल. घाम येईपर्यंत सायकल चालवली तर फुफ्फुसं अधिक कार्यक्षम होतील, मांसपेशी तंदुरुस्त राहतील. घाम निघाल्यानं जास्तीचा मेद जळून जाईल, प्रतिकारशक्ती वाढेल, पायाचे स्नायू बळकट होतील. आता हा फायदा झाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून. आणि आता दुसरा फायदा आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून बघूया. सायकलची खरेदी, दुरुस्ती आणि किंमत अगदीच माफक असते. तिला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्याच्यामुळे पैशाची बचत होतेच. पार्किंगलाही फारशी अडचण जाणवत नाही. आणि आता बघूया तिसरा आणि महत्त्वाचा सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून सायकलचा फायदा. तर तो असा की आपल्या देशाला पेट्रोल डिझेल परदेशातनं विकत घ्यायला लागतं. त्यामुळं चलन आपलं परदेशात जातं. ते वाचवायला हवं. आता वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी हे सगळं होतंच. अपघातांचं प्रमाण वाढतं. मोठ्या शहरात या समस्या खरंच खूप त्रासदायक आणि जीवघेण्या ठरतात. यासाठी आपण सगळ्यांनी सावध व्हायला हवं. प्रदूषण, अपघात, वाहतूक कोंडी ही जर टाळायची असेल तर वाहतूक क्षेत्रात आपल्याकडूनच सायकलचा जास्तीत जास्त वापर व्हायला हवा. सायकल चालवणं हे आर्थिक, सामाजिक, पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे हे आपण सगळ्यांनी जाणून त्यावर कृती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग यावर विचार करूया आणि कृतीसुद्धा. काय पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.